हॅलो. हा आबा नमस्ते. विज्ञान मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. नमस्कार नमस्कार. काल जो कुस्ती क्षेत्रातला सर्वात वेगळा दिवस असा मानला जात होता, कारण एक महिला 50 किलो वजनी गटातली कुस्तीची गोल्ड मेडलिस्ट होणार होती, ती 100 ग्रॅममुळे थांबली. आपलं काय पहिली प्रतिक्रिया काय आपली? पहिल्यांदा सर तुम्हाला मी एक सांगतो, हा एखादा खेळाडू ज्यावेळेला ऑलिम्पिकला जातो, हा म्हणजे कुठल्याही खेळात ऑलिम्पिकला पदक घेणं ही जीवनातलं त्या खेळाडूच्या आयुष्यातलं सर्वात मोठी घटना असते किंवा त्याची इच्छा असते त्या खेळाडूची. अगदी बरोबर. आणि त्याच्यासाठी तो रक्ताचं पाणी अखंड जीवन तो करत असतो. हो आज विनेशला जर हरली असती तरी रौप्य पदक मिळणार होतं, हो कधी जिंकली असली तर गोल्ड सुवर्ण पदक. आणि मला एक विश्वास आहे की त्या मुलीनं सुवर्णच पदक आणलं असतं. अगदी बरोबर. कारण विनेश फोगट ही आजारातून संघर्षातून उभी राहिलेली मुलगी आहे हो आणि ती हार मानणारी मुलगी नाही. हो तिने जे पहिल्यांदा ज्या मुलीला हरवलं हा ते आजपर्यंतच्या कुस्तीच्या इतिहासात ती जपानची मुलगी कधी हरली नव्हती. बरोबर. तिला विनेशनं हरवलं. हो आता ही कुणाची चूक आहे काय आहे ही जी चौकशीतून समोर येईल. हा पण ही येणाऱ्या पिढीसाठी कुस्तीच्या ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. कारण मागचा खेळाडू हा पुढच्या खेळाडूंच्याकडे बघत बघत आपल्या आयुष्याची वाटचाल करत असतो. बरोबर. आपण आता हिंद केसरी किताब मिळवला. आता हा जो नियम आहे ऑलिम्पिकचा, हा 100 ग्रॅम नियम हा लागू होतो का आता ह्या पहिल्याच वेळेला सुरू झाला आहे? 100 ग्रॅम मुळे एखादा खेळाडू शेवटच्या टप्प्यात जातोय फायनलच्या आणि तिथून तो माघार येतोय. आता मुळात हा नियमच चुकीचा आहे का बरोबर? आता ऑलिम्पिक संघटनेचा नियमावली काही मी वाचली नाही, परंतु विनेशनं आदल्या दिवशी कुस्त्या केल्या, 3-4 कुस्त्या केल्या, बरोबर का? हो त्यावेळेला वजन देऊनच तिने केल्या ना त्या हो कुस्त्या. अगदी बरोबर. हो मग तेवढ्या जर कुस्त्या केल्यानंतर तिला ताण लागणार, भूक लागणार, कारण पुढचा पहिलवान ऑलिम्पिक खेळायचं म्हणजे तो काही लहान नाही. हो 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 तिला ज्यूस पिले असेल किंवा काहीतरी झालं असेल ना, प्रोटीन एवढं शरीरातली ऊर्जा नष्ट होते म्हणजे तिने काहीतरी खाल्लं असेल. हो 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 आणि परत आणखीन सकाळी उठून वजन घेणं ही चुकीचाच नियम ऑलिम्पिकचा आहे. हो हो बरोबर. कारण असे बरेच जाणकार सांगतात की फायनलला वजन घेणं चुकीचं आहे. चुकीचाच नियम आहे ना येऊ. बरोबर. आणि बरं तुम्ही वजन घेता तर तिला वेळ तर द्यायला पाहिजे होता ना, तास, 1.5 तास, 2 तास. बरोबर 5 मिनिटात 10 मिनिटात वजन कसं कमी होणार सांगा बरं? बरोबर. पण आता कित्येक लोकांची असे मत आहेत की कुस्तीत ही राजकारण आलंय आता. मग आपण जुने जाणते खेळाडू आहात, आपण कसं बघता याकडे? कुस्तीत मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. हा. कुस्तीत ऑलिम्पिकला पदक मिळू नये ह्याच्यासाठी देश धडपडतोय आता. हो अगदी बरोबर. दुसऱ्या तुम्ही बॉक्सिंग घ्या किंवा ते नेमबाजीत त्या मुलीनं पदक आणली. कुस्ती विषयीच आणणे का? म्हणजे आम्ही खेळत नाही काय देशाचं? बरोबर. हा देशाला मान्य नाही का कुस्ती? हा प्रश्न खरं पहिलवानाच्या मनात उपस्थित झालाय का त्या देशाच्या पहिलवानाच्या मनात झालाय उपस्थित हो प्रश्न? आपला आता बोलण्यातनं तुमची धडपड समजते, पण आपण आता सर्वात ज्येष्ठ खेळाडू आहात आणि आपण सगळ्यात नामांकित पदाचे मानकरी आहात, तर आपण शासनाला काय सांगाल यावर? महाराष्ट्र शासनाला की महाराष्ट्र शासनाला मी एकच सांगेन की एखादा खेळाडू ज्यावेळेला पदक घेऊन येतो त्यावेळेला सर्व राजकारणी असतील, अधिकारी असतील किंवा ती मंडळी कोण असतील खेळातली त्याचा उदो करतात, त्याची मिरवणूक करतात, त्याला बक्षीस देतात. परंतु या देशामध्ये पदक घेण्यासाठी कुठली सुविधा नाही. बरोबर. पदक घ्यावं म्हणून कुठली शाळा नाही. त्याच्यासाठी आधी कुठली धडपड नाही. एखादी 10 वर्षानंतर एखादी गोष्ट घडणार आहे, त्याची सुरुवात आजपासून व्हायला पाहिजे ना. बरोबर बरोबर. असं काय या देशानं काय बोध घेतलेला दिसत नाही. उलट कुस्तीत पदक कसं मिळू नये याच्यासाठी सगळं धडपड चालू आहे. अगदी बरोबर. आता महाराष्ट्रामध्ये मुलींची संख्या कुस्ती क्षेत्रात कमी का आणि इतर राज्यात मुलींची संख्या जास्त कुस्ती क्षेत्रात, ह्याचं समीकरण कसं बघताय आपण? मुली संख्या सर बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रात सुद्धा, नाही असं नाही. फक्त दिल्लीच्या आणि हरियाणाच्या दृष्टीनं बाहेरच्या जे इंटरनॅशनल ज्या मुली होते त्याची संख्या कमी आहे आपल्या महाराष्ट्रात. त्या दृष्टीने आपली सेंटर चालू झाली पाहिजे. त्याच दृष्टीने शासनानं आपल्याला निधी दिला पाहिजे. कारण गोरगरिबांच्या घरातील मुलं कुस्ती खेळते ती. अगदी बरोबर. त्या पालकांच्याकडे खोराकाला सुद्धा पैसे नाहीत ती. आणि जर खोराक खाल्ला नाही तर खेळाडू कसा तयार होणार? पात्र आहे बरोबर, पण खोराक नाही खाल्ला तर तयार होऊ शकत नाही खेळाडू तो. अगदी बरोबर. पण आता क्रिकेटच्या क्षेत्राला जसं प्रसिद्धी मिळते किंवा इतर खेळाडूंना जशी प्रसिद्धी मिळते तशी कुस्ती क्षेत्राला प्रसिद्धी मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? आणि कुस्ती घराघरापर्यंत जाण्यासाठी किंवा त्याकडे नवीन वर्ग जो आहे कुस्तीत आता उतरणारा त्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? त्याला एकच श्युरिटी दिली पाहिजे की बाबा जिल्ह्याला पदक आणल्यानंतर बाबा त्या मुलाला महिन्याला एवढं मानधन, विभागाला आणल्यानंतर एवढं मानधन, राज्याला जर तुमचा नंबर बसला तर तुम्हाला ही नोकरी फिक्स मिळेल. हो अगदी बरोबर.
त्यामुळं पालक हम्म. आपापल्या बाबा मुलासनी खेळाडू करायला तयार उत्सुक होतील. हा. बाबा कुस्तीत गेला राज्याला जर नंबर बसलं, माझ्या पोराचं वय 18 वर्ष 21 वर्ष पूर्ण झालं तर पोरग माझा बाबा पोलीस ते होणारच आहे. हा. हा. असे सिक्युरिटी शासनाने द्यावी लागेल, अगदी बरोबर आहे. तरच ह्यात बदल मोठ्या प्रमाणात घडू शकतो. बरोबर. आता शेवटचा प्रश्न, आपल्याला कुस्ती क्षेत्रातल्या तरुणांसाठी आपण काय प्रेरणा देणार, आणि आपल्याला जर कुस्ती क्षेत्रातल्या तरुणांना टिकायचं असेल, कारण पहिले आई वडील असू देत किंवा घरची लोक पहिले 2 वर्ष 3 वर्ष चांगल्या पद्धतीने त्याला मोटिवेशन करतात, पण नंतर कुठंतरी त्याला लक्ष देत नाहीत किंवा त्या कुस्तीकडे दुर्लक्ष केलं जातं, घरच्या जबाबदाऱ्या, यासाठी आपण काय सांगाल घरच्या आई वडिलांना असू देत किंवा त्या कुस्ती जो खेळाडू आहे त्या खेळाडूच्या घरच्यांना काय सांगाल? घरच्यांना माझं एकच सांगावं, तुमची परिस्थिती तुम्हाला कुठं आडवी येणार नाही. हा. कित्येक आता हरिश्चंद्र बिराजदार मामाच्या वडिलांनी हा. स्वतःची जमीन विकून हरिश्चंद्र बिराजदार मामाच्या सारखा पैलवान घडवला, ओके. हा. की ज्या पैलवानाला सुद्धा जाण आहे स्वतः की माझ्या वडिलांना माझी जमीन विकून मला घडवले. हा. त्यावेळेला तुमचा आई वडील तुमच्यासाठी काय करत असणार, हा. त्या मुलाला जाण पाहिजे की माझ्या आई वडील आज रात्रीचा दिवस करतोय, शेती मजुरी करतोय हो. आणि मला आज पैलवान करतोय, तर त्याची एक ऋण फेडण्यासाठी मी बी रात्रीचा दिवस केला पाहिजे. कमीत कमी कसं आई वडिलाला त्रास न देता मी कसं फास्ट पैलवान होईल आणि चांगला खेळाडू पदक मिळवून नोकरीला लागेल किंवा माझ्या देशाचं नाव उंचावल, या दृष्टीने वाटचाल खेळाडू सुद्धा करण्याची गरज आहे. आता जो ऑलिम्पिकचा विषय झाला, यासाठी केंद्रानं ऑलिम्पिकमध्ये काय पत्रव्यवहार करणे किंवा काय तिथल्या गोष्टीत नियमन बदल करून काय होऊ शकतं का आता? आता हे देश लेवलचा सर विषय हा. हा. पण समजा मोदी साहेब देशाचं जागतिक युद्ध थांबवू शकते ते, अगदी बरोबर. बरोबर ना. मग विनेश फोगट तरी मॅटवर गेली या, हो हो. म्हणजे तिथं त्या ठीक आहे तिचं वजन वाढलं आपण मान्य करू, हा. पण दुसऱ्यानं रौप्य पदकाची मानकरी आहेच ना ती, आहेच की. हो बरोबर. तिथं मिडलच ती घेऊन देणं हीच मोदी साहेबांनी माझी या देशातल्या पैलवानांच्या वतीने विनंती आहे की आदरणीय मोदी साहेबांनी ही धडपड केली पाहिजे, आमच्या एका पैलवानाला न्याय द्यायला पाहिजे. ओके ओके. धन्यवाद व्यथा साहेब. आपण हिंदकेसरी नामांकित पैलवान आपली व्यथा आपण सांगितली आणि कुस्ती क्षेत्राला नवीन दिवस कसे यायला पाहिजेत यासाठी आपण मार्गदर्शन केलं. एव्हीएन मराठीकडून आपले खरंच अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद.